वाली श्रीमान मान्य श्री सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू, मातंग समाजामध्ये धडाडीचे, समाजाला घेऊन चालणारे मार्गदर्शक व समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या आजोबानं पण मातंग समाज नसून सर्व गोरगरीब कष्टकरी आणि श्रमिकांसाठी त्यांना अनेक त्यांच्या कथा, कादंबरी आणि पोवाडे लोकशाहीच्या माध्यमातून डब्यावर हात ठेवून त्यानं जगाला चैतन्य करण्याचं काम केलेलं आहे. आणि तसंच समाजसुधारक व्हावं, अण्णाभाऊसाठी गेल्याच्या नंतर समाजसुधार कसा होईल हे निश्चित विषय डोक्यात घेऊन सचिन भाऊ साठे बी त्याचप्रमाणे काम करीत आहेत. आणि ते काम करीत असताना गावोगाव जाऊन कार्यकर्त्यांना सूचित करीत आहेत आणि आता बाहेर निघा आणि घरामध्ये बसायची वेळ नाही म्हणून सांगत आहे. त्यानं त्यांच्या शायरीच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून आजोबानं जे चळवळ केली ते समोर आणून प्रत्येक गावागावामधून, मंडलमधून, जिल्ह्यामधून कार्यकर्ता बाहेर निघावं या उद्देशाने त्यानं मागं इचोडा मंडलमध्ये मुकरा गावाचे आमचे मान्यवर दादा गायकवाड मधुकर साहेब यांनी त्यांना निवड केली आणि ते वाटेगावला बोलून घेतले आणि बोध तालुका अध्यक्ष ABS क्रांती फोर्स बोध तालुका अध्यक्ष या पदावर त्यांनी निवड केली. आणि हे मधुकर साहेबांना खरंच मधुकर साहेबांना अख्ख्या समाजाला माहीत आहे. मधुकर साहेबांना प्रत्येकांना समाज सोडून देऊन आणि दुसऱ्यांना पण त्यानं मदत केलेली आहे. आणि मदत करीत असताना कुण्याही अडचणीमध्ये, कुण्याही संदर्भामध्ये त्यानं त्यांच्याकडून जे सेवा घडते आहे, त्यांच्याकडून जे त्यांना काय पाहिजे ते त्यांच्या रूपाने, त्यांच्या या परीने ते घेत आहेत. आणि समाजसेवामध्ये राहो किंवा दवाखान्याची सेवा राहो, प्रत्येक ह्याच्या संदर्भामध्ये ते समोर होऊन मी हाव म्हणून पाठिंबा समाजाला आणि दुसऱ्या समाजाला पण भरोसा दाखवण्यासाठी ते मोरी येत आहेत. म्हणून सचिन भाऊ साठेने त्यांना बोलून घेऊन धडाडीचे कार्यकर्ते मागं बुकरा गावामध्ये खूप मोठा जोरदार कार्यक्रम आयोजित केले त्यांच्या पूर्वजांच्या निमित्ताने. त्या कार्यक्रमाच्या निमित्त पण सचिन भाऊ साठे येऊन त्यांना भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर त्यांना कार्य बघून खरोखरच हे मधुकर गायकवाड साहेब चळवळीमध्ये फार अत्यंत पदामध्ये जाऊन समाजासाठी काही ते करणार आहेत म्हणून त्याने डोक्यात घेऊन ABS क्रांती फोर्स बोध तालुका अध्यक्ष पदावर त्यांची निवडणूक झाली. आणि निवडणूक झाल्यापासून तेव्हापासून आम्ही पण खुश आहोत, आमचा समाज खुश आहे. आणि मधुकर साहेबांनी असंच समाजाचं कार्य आणि समाजाला सपोर्ट आणि समाजांच्या सुखदुःखामध्ये त्यांना सहभागी व्हावे म्हणून मी दलित हक्कुल साधना समिती जिल्हा अध्यक्ष जाधव शेखरजी आणि तसंच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, करीमनगर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर तलवारेजी आणि सामाजिक कार्यकर्ता यांचे वडील समाजासाठी प्रत्येक क्षणी कुण्या गावामध्ये गेलं तरी बी आमचे कैलासवासी इराळे अशोक साहेब सुखादुखामध्ये त्यांच्या परीने जे सपोर्ट घडत होता ते देत गेले. आणि त्यांच्या माघारी त्यांचे सुपुत्र आपले इराळे गोपाल साहेब त्यानं पण समाजासाठी खूप समाजाला कुण्या प्रकाराने आपण काय केलं तर काय होणार आहे म्हणून त्यानं पण समाजकारणामध्ये हल्ली आहे. आणि असेच आम्ही नवयुवक समाजामध्ये कार्य करण्यासाठी समोर आलं तर प्रत्येक समाज चैतन्य होईल. आणि सर्वांकडं हे विचार केला तर अण्णाभाऊसाठेचा विचार घरोघरच जाईल आणि महापुरुषांचा विचार केल्याच्या नंतर समाजाला सुधारायची वारी लवकरच येईल म्हणून मी माझे 2 शब्द सांगून पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय लहोजी, जय अण्णाभाऊ साठे, जय भीम.